परवाच्या सभेमध्ये पडळकरांना उचलून आणण्याची भाषा केली. दिलीप तात्या पाटील उचलून आणू मारू हा प्रकार काय झालंय, या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे कोणी कोणाला काही म्हणू शकतं, त्यामुळे त्यांचं तोंड कोण जाणार. पण आता मी जाहीरपणे बोलत नाही. हिंमत असेल तर बोलता कशाला, करून दाखवा. हा म्हणजे गोपीचंद काही कमी ताकदवाला नाही, आम्ही काही मिळवलं नाही ना. ही भाषा वापरली तर आवाज संपणार नाही. आम्ही याच्यामध्ये 2 मोठी सोल्युशन्स काढतो आहोत. त्यातलं एक मी घोषित केलं की बा पूर परिस्थिती पाहता फार वाड्याचार, माझ्या ग्रामीण वाड्याचार लागू नये म्हणून आम्ही ही सभा ऑनलाईन करणार आहोत. एकदा फक्त सगळ्यांशी बोलतो. दुसरी एक अशी गोष्ट करणार आहे जी मी आता सांगणार नाही, मग त्याची मजा जाईल. ज्याच्यातून गोपीचंदने काय केलं तो विषयच संपेल. कारवाई कधी दिसेल जिल्हा बँकेची? कारवाई जिल्हा बँकेवर तुम्ही जे म्हणला कारवाई प्रत्यक्षात कधी दिसेल? सांगली हे बघा की चौकशी लागली, मग लोकशाही असल्यामुळे ते न्यायालयात गेले, स्टे आला, स्टे उठला, चौकशी सुरू झाली आहे. आता ही चौकशी स्पीडअप कशी होईल, त्यातून दोषी कशी समोर येतील, कारवाई कशी होईल, हा पार्ट आहे तो मी पूर्ण करतो. आणि त्यात दिलीप पाटील असं म्हणाले की त्यात तुमचे शिवसेनेवाले होते आणि बीजेपीवाले होते. मी जरी असेल, मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील दोषी असेल, मलाही जेलमध्ये टाका. तुमच्या ट्विट नंतर जयंत पाटलांनी खुलासा दिला की ते ट्विट माझं नाही म्हणून. जयंतरावांनी ते त्यांचं ट्विटर हँडल कसं काय वापरलं गेलं ते तो मुद्दा नाही आहे. तेच लात मारीन सॉरी म्हणत, लात मारीन सॉरी म्हणत, सॉरी म्हटलं की रे लात नको मारू की रे. थँक्यू.